बाळा तुझं नाव काय रे? वेदांत पूर्ण? वेदांत गजानन पांडे. ओके. आहे आमच्याकडे देशपांडे स्वयंपाकघरात काम करणारे आमचे पांडे काका, त्यांचा मुलगा दुपारी 3 वाजल्यापासून आज बेपत्ता होता. आम्ही खूप प्रयत्न केले. शेवटी आमच्याकडे एक भरोशाचं नाव होतं, ते शिवभाऊंचं नाव होतं. शिवभाऊंना आम्ही त्यावेळेस याची कल्पना दिली आणि फोटो वगैरे देऊन ज्यावेळेस आम्ही त्यांना हे काम दिलं त्यावेळेस अवघ्या 15 मिनिटात आमचा मुलगा आम्हाला परत सापडला. आणि खरं तर हे आभार शब्दात मानण्यासारखे नाहीच आहेत, पण तरी पण एक छोटेखानी सत्कार एक करायची इच्छा आहे. तर मी आज आमच्या देशपांडे स्वयंपाकघराच्या वतीने त्यांचा सत्कार करतो. दादा गेली गाडी, रिस्पॉन्स दिला. हां गाडी गेली भाऊकडे जा आणि त्यांच्याकडे लगेच पाठवतो. आणि ग्रेव्ही रायता सगळं दिलेलं आहे. आणि 100% देवासाठी ते धावून आले आणि माझा मुलगा मला मिळाला. निवेदन केलं 4 दरम्यान हरवला होता. तर माझ्याकडून त्याला फक्त अर्धाच झाला. म्हणजे सोशल मीडियावरती वेदांतला व्हायरल केलं आणि वेदांत आपल्या आईवडिलांकडे प्रभावानं सुखरूप मिळालेलं आहे आणि ते खूप काळजी करत होते. आई म्हणत होते आज स्वतः 18 वर्षाचा सध्या महाराष्ट्रामध्ये प्रमाण खूप जास्त आहे. वेदांत आपलं सुखरूप मिळालेलं आहे. हे सगळं त्यामुळे मी त्यांच्या ज्यावेळेस वेतन मिळायला कॉल मला कॉल आल्यानंतर खूप त्यांना इथं समाधान होतं किंवा भाऊ तुम्हाला आलं ना मला समाधान होतं आणि आमचा मुलगा 100% मिळणार. हे पण मी त्याला पाठवून देतो. तुमचा मुलगा मी 15 ते 20 मिनिटात येणार. तो 15 मिनिटाच्या तुमचा मुलगा हा ताब्यात दिलेला आहे.